तुम्ही बघताय रोड कसा गेलेला आहे. सर्व संरक्षण पूर्ण मंजूर होती. बघू शकता मोरीचं काम कसं झालेलं आहे. मग याला कारणीभूत कोण? दिसत नाही काही. हे बघा किती गोर ते मोठे जुडे. थांबला मी तिकडून मस्त येईल. दगड आहे तिकडून जास्त आहे. आणि आज TBM येईल तिथे तुमचा. हे बघा हा जे हाच सांग राहता ना. मग तीच चालू आहे मोरी. पुढला रस्ता बी लिहिलेत ना त्या जे पाईपलाईन वगैरे. चॅनल वाला हा आपण आणि वापस तिकडे जाऊ. एक असावी TBM आहे बरं इथं. दाखवा. मी गाड्यांची घेतली. दवा त्याच्यात मोटरसायकल आटलेली बस ते लगेच गाडली तर अरुण मोटरसायकल आटले ना आसारी वाटली म्हणजे मग तो दे माय दिल्ली गाव दिली झाला काही कोटी रुपये काय या बोन गाडी किक लागली मला. कुठली मोरी ना ते सर्व सांगा ना. आणि तारखेचा आहे. माझं किराणा दुकान थोडा व्यवसाय आहे. मला दररोज अपडाऊन करावं ते घेऊन येऊ जाय. संध्याकाळी रात्रीचं काही एका गाडी ठोकली तर पुलावरून आसारी पायात घुसून गेली. त्या दिवशी जखम झाली पायाला. त्याच्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी किंवा पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे. किती वर्ष झाले या पुलाच्या कामाला? पुला कामाला फक्त जास्त 1 वर्ष झालं असेल. याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही का? दुर्लक्ष करता येते. किती किलोमीटरचा आहे हा रस्ता? 4 किलोमीटर. काय सांगाल तुम्ही या रस्त्याबाबत? काय समस्या आहे? आम्हाला फक्त एकच रस्त्याचे झाडं झुडपं आजूबाजूला टर्नवर रस्त्याचे झाडं ते काढून घ्यायला पाहिजे त्यांनी किंवा या पुलाची दुरुस्ती करायला पाहिजे. संबंधित बांधकाम विभागाला तुम्ही काही सूचना केल्या होत्या का याबाबत? नाही, आम्ही काही सूचना केल्या नाही. आम्ही याबाबत काय मागणी आहे मग तुमची आता प्रशासनाकडे? या पुलाची व त्या पुलचा एक पूल आहे त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे. आणि या साईडचे झाडं हे काढायला पाहिजे. त्याच्यामुळे ॲक्शन व्हायचा संबंध नाही जास्त करून. माजी सरपंच सारोडा खुर्द. गेल्या मी या पुलासंदर्भात बोलत आहे. माजी आमदार वाघ असतील किंवा विद्यमान आमदार प्रयत्नांनी हा जो रस्ता झालेला आहे सारोडा ते तारखेडा ते गोंदे म्हणजे हा संपूर्ण 40 गावांना जोडणारा रोड तयार झालेला आहे. दुरावस्था अशी झाली एका वर्षी मृत्यूला भूत ठरणारा या रस्त्याचं काम की जे आपण रस्त्याचं काम घेतात मंजूर देखभाल दुरुस्ती नाही. आजूबाजूला आणि एवढ्या खड्डे आहेत सर्व काही आहे.
सार्वजनिक विभाग ठेकेदाराने हे तात्काळ प्रश्न मिटवावे आणि मुलांचे काम एवढीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने जर काही हानी झाली सदस्य सार्वजनिक विभाग आणि संबंधित एवढं बोलतो आणि थांबतो. किती वर्ष झाले या कामाला? या रस्त्याला वर्ष मग तरी असं उत्कृष्ट काम येतं तोडलं गेलं का तोडावं लागलं की 2-3 अपघात तरी तोडावं लागली. मी वारंवार बियांशी सार्वजनिक पाटील यांच्याशी बोललं की साहेब याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं बोला. ठेकेदार म्हणता होईल. माझा भाजीपाल्याचा व्यवसाय बापू. मला सकाळी रोज तारखेला जावं लागतं आणि उरलेला मला अजून टाईम पडला तर संध्याकाळी विकायला जावं लागतं. या पुलावर 2-3 वेळा माझी रिक्षा आहे ना पलटी होताना वाचली बापू. दुसरं काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे की मोरी नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि याचे झाडंही नडतात. किती वर्षापासून तुम्ही इकडे ये जा करताय? 3 वर्षापासून. हा रस्ता जेव्हा बनला तेव्हापासून आलो, पण याला आता जास्तीत जास्त मी म्हणतो 1 वर्ष बी झाला नाही. तोपर्यंत पहा कसं काम होऊन गेलं आहे. आणि इथं रिक्षा म्हणा मोटरसायकल म्हणा एकदम म्हणजे पलटी व्हायला पाहता इथं, म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे इथं. त्याच्यासाठी नवीन झालं पाहिजे बापू. माझं एक असं म्हणणं आहे. आपलं काही कोणाशी काही वादविवाद काही नाही. किती ठिकाणी खराब आहे हा रस्ता? हा इथं एक ठिकाणी आहे आणि पुढे एक ठिकाणी आणि पुढे मोरी अशी 2-3 ठिकाणी नेहमी अडचणी येतात तुम्हाला? नेहमी अडचण येतं. काय सांगाल तुम्ही? प्रशासनाकडे काय मागणी कराल? बस एवढी मोरीची चांगली दुरुस्ती व्हायला पाहिजे, एवढं दुसरं आपलं काय म्हणणं आहे. आणि रस्त्याची साफसफाई बाजूला साईडने जे याच्यामुळे काय समोर येणारी गाडी. आता मी तिथं 2 मिनटं पहिले ती गाडी गेली ना 4 व्हीलर, तर ते ठोकत होता तो. पण ते कसं मी माझ्या कंट्रोलमध्ये गाडी बरोबर माझ्या साईडला घेतली. झाडं झुडपं काढला पाहिजे, समोर येणारी गाडी दिसत नाही बा. माझं एकच म्हणणं आहे, दुसरं काही नाही.